नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा। GR निर्गमित दिनांक 7/4/2026। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 7/4/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की नामनिर्देशित वारसदाराने निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारकाच्या मृत्यूच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या आतमध्ये अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई कोषागार कार्यालयास अर्ज सादर केल्यास हयातकालीन थकबाकी रक्कम परिगणना करून अधिदान व लेखा कार्यालयांनी त्यांच्या स्तरावर रक्कम प्रदान करण्यास कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। जर वारसाने 5 वर्षानंतर अर्ज सादर केल्यास अशा प्रकरणी थकबाकीची मागणी अमान्य करून तसे संबंधित वारसदारांना कळवण्याचे निर्देश आहेत। यापूर्वी हा कालावधी 1 वर्ष इतका होता, यामध्ये वाढ करून 5 वर्षे इतके करण्यात आलेले आहे। जर नामनिर्देशन केले नसल्यास अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकी रक्कम रुपये 1 लाखापेक्षा कमी असल्यास अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर कागदपत्रांच्या आधारे हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आवश्यक कागदपत्रे: वारस प्रमाणपत्र तहसीलदार यांच्याकडील, कुटुंब तपशील प्रमाणपत्र कार्यालय प्रमुख किंवा आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडील, नामनिर्देशन किंवा मृत्यूपत्र। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।